ते जरा सर्व संघाने लक्षात ठेवा. स्पर्धेमध्ये आपल्याला इथे स्कोर बोर्ड आहे, त्याचबरोबर आपण प्रसार माध्यमांचा सुद्धा आपण उपयोग करणार आहोत. फेसबुक, इंस्टाग्राम इथे सुद्धा आपण लाईव्ह आपण घेणार आहोत. तर आपला सदस्य एक राखीव इथे पंचांच्या इथे बसायचा लगेच या. दोन्ही संघांचा राखीव खेळाडू, आता चालू सामना असलेला दोन्ही संघांचा राखीव खेळाडू कृपया लवकरात लवकर इथे पंचांच्या टेबल पाशी या, त्याशिवाय सामना सुरू करता येणार नाही. हा कुठला संघ? लांजा. इकडे या. त्याच्यानंतर आक्रमण करणारा कुठला संघ आहे? चिंचवड. या चिंचवड संघ, चला इकडे या. इथे हा इकडे दोघं सर हे बघ दोन्ही खेळाडू आलेत. दोन्ही खेळाडू इकडे या तिकडे. ओके. जिद्द मनाची, ताकद पायाची, खेळ मस्तीचा, नाद खो खोचा, मॅच ऑन गेम ऑन, खेळ खो खो. चिंचवाडी विरुद्ध लांजा या दोन संघादरम्यान सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मारक आणि धावक यावेळेस चान्स मैदानावरती. जबरदस्त संयम यावेळेस खेळाडूचा मैदानावर पाहायला मिळतोय. 8 प्लेट्स मध्ये खेळाडू बसलेले आहेत चिंचवाडी संघाचे. यावेळेस अटॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 खेळाडू मैदानावरती. जबरदस्त एक डाईव्ह पुन्हा एकदा पाहायला मिळाली. अल्टिमेट खो खो मध्ये आपण रूल पाहतो, त्या खेळाडूचं नाव असतं वजीर, जो की कुठल्या देशाला जाऊ शकतो, मात्र तो रूल या स्पर्धेमध्ये नाही. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लक्ष्मी पलिना स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा, यावेळेस हा दुसरा सीझन. त्यासोबतच अजिंक्यपद चाचणी सुद्धा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. रत्नागिरी जिल्हा मर्यादित ही स्पर्धा यावेळेस मैदानावरती. पहिला सामना 33 स्पोर्ट्स लांजा विरुद्ध विठ्ठल रकुमाई चिंचवाडी या दोन संघादरम्यान. 3 डिफेंडर यावेळेस मैदानावरती आहेत. सिंगल टार्गेट वरती प्रयत्न होत नाही, प्रत्येक खेळाडूला बाद करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस जेवढा टाइम एका खेळाडूला बाद करण्यासाठी लावाल तेवढाच निश्चित रूपाने तुम्हाला फायदा होऊ शकतो. जबरदस्त आणि पंचांचा इशारा येतोय. पहिला गुण प्राप्त चिंचवाडी संघाला. एक डाईव्ह थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपल्याला पाहायला मिळाली. वाडेकर दादा ऑफिसशी संपर्क साधायचा आहे. वाडेकर दादा. पहिल्या स्लॉट मधील 2 डिफेंडर यावेळेस आहेत मैदानावरती. वेळ समाप्तीच्या दिशेने पंचांचा इशारा येतोय. 2 खेळाडू अजूनही पहिल्या लॉट मधील बाकी आहेत. जबरदस्त डाईव्ह यावेळेस पुन्हा एकदा, मात्र प्रयत्न मैदानावरती प्रयत्नच राहत आहेत. सुरुवात चांगली, एक डाईव्ह सक्सेसफुल झाली होती. त्यानंतर 2 खेळाडूंवरती या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय समोर, मात्र एक जबरदस्त डिफेन्स त्यांचा मैदानावर पाहायला मिळतोय. माजी सरपंच संदीपजी गराडे साहेब यांनी ताबडतोब मंचावरती उपस्थित राहायचं आहे. 2 खेळाडू यावेळेस आहेत मैदानावरती. ड्रीम रन ही कन्सेप्ट सुद्धा या स्पर्धेमध्ये नाही, कारण जिल्हा अजिंक्यपद चाचणी स्पर्धा असल्या कारणानं अल्टिमेट खो खोचे काही नियम आपण या स्पर्धेमध्ये ठेवलेले नाहीत. सर्व खेळाडूंना रत्नागिरीमधील स्टेट आणि नॅशनल ऑफिशियल्स आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतील.
आफ्टर लॉंग टाइम एक खेळाडू बाद होतोय. पहिल्या स्लॉट मधील शेवटचा खेळाडू आहे बाकी. सन्माननीय संदीपजी गराडे साहेब यांचं आगमन होते. यांचं स्वागत महेश लिंगायत यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. लास्ट आहे लास्ट. सर्व खेळाडूंना एक आनंदाची बातमी म्हणजे प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या क्लबनं ठेवलेला आहे. त्याचा मानकरी कोण होतोय ते आपण पाहूया. लास्ट खेळाडू पहिल्या स्लॉटचा 2 गुण कमवलेले आहेत चिंचवाडी संघाने. 4 मिनिटांचा खेळ आहे पूर्ण झालेला आणि अजूनही त्याचे प्रयत्न मैदानावरती चालू आहेत. एकूण 9 खेळाडू यावेळेस अटॅक करताना. एक चांगला अटॅक. मरडा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली या दोन्ही संघांनी चेंजिंग रूम मध्ये आपले डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे. या पुढील सामना मरडा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी चेंजिंग रूम मध्ये आपले डॉक्युमेंट चेकिंग साठी जायचं आहे. सर्व संघांना विनंती असेल कृपया अँकर्सच्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करा. आपल्याला पुन्हा पुन्हा विनंती केली जाणार नाही, याकडे लक्ष द्या. लास्ट खेळाडू यावेळेस चान्स आणि हा आउट. पहिला स्लॉट मैदानाच्या बाहेर. बराच वेळ पहिल्या स्लॉटने घेतला. सेकंड स्लॉट 3 खेळाडू पुन्हा एकदा मैदानावरती. लास्ट मोमेंटला चांगला अटॅक पाहायला मिळतो मैदानावरती. निर्धारित 7 मिनिटांचा पहिला खेळ असेल या मैदानावर. त्यानंतर आपल्याला डिफेन्स मध्ये दिसेल चिंचवाडी संघ. तीन गुण झालेले आहेत. पहिला स्लॉट मैदानाच्या बाहेर. सेकंड स्लॉट यावेळेस मैदानावरती. पुन्हा एकदा चांगली खेळी. 6 मिनिट पूर्ण पंचांचा इशारा येतोय. कमेंट बॉक्स मध्ये नुकतीच एक माहिती येते. समोरचा संघ जो की चिंचवाडी मधील आहे, त्यांचं गाव आहे चांदेरी, रत्नागिरी. आणि खरं तर म्हणायला गेलं तर लांजा विरुद्ध रत्नागिरी आपण ही स्पर्धा म्हणू शकतो. यावेळेस पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा काही सेकंड्सचा खेळ असेल बाकी. पंचांचा इशारा येणं अजून आहे बाकी. 3 खेळाडू सेकंड स्लॉटचे. चांगला परफॉर्मन्स त्यांचा. पंचांचा इशारा या ठिकाणी. पहिल्या वेळेच्या खेळाला होते समाप्ती. गुणसंख्या 3. आणि यानंतर आपल्याला अटॅक मध्ये दिसेल संघ आहे 33 स्पोर्ट्स लांजा आणि डिफेन्स मध्ये असतील विठ्ठल रखुमाई चिंचवाडी चांदेरी रत्नागिरी. धन्यवाद. या पुढील सामना मरडा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ताबडतोब तयारीत राहायचं आहे.
ज्या संघाने अजूनही नावनोंदणी केली नसेल तर त्यांनी सौरभ गराटे यांच्याकडे नावनोंदणी करून घ्यायची आहे. यापुढील सामना असेल मरडा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयारीत राहायचं आहे. चिंचवाडी चांदेरी संघ याने 3 गुणांची कमाई केलेली आहे आणि आता सेकंड हाफला सुरुवात होते. पाहूया लढत कशी होते मैदानावरती. सामन्याला होते सुरुवात. सेकंड हाफ मध्ये पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. विठ्ठल रखुमाई चिंचवाडी रत्नागिरी विरुद्ध 33 स्पोर्ट्स लांजा या दोन संघादरम्यान हा सामना थोडासा क्लोज कनेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा काहीसा इशारा फाऊलचा यानंतर पाहायला मिळाला. पहिला स्लॉट मैदानावरती पाहायला मिळतोय. लाईव्ह ऍक्शन मध्ये रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व सामने आपल्याला थेट प्रक्षेपण युट्यूबवरती दाखवण्यात येत आहेत. युट्यूब लाईव्ह मध्ये जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी लक्ष्मी पल्लिना स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. पहिला खेळाडू पुन्हा एकदा या हाफ मध्ये पहिला खेळाडू थेट कॉमेंट्री बॉक्सच्या समोर या ठिकाणी बाद होतोय. दोन खेळाडू पहिल्या स्लॉटचे. आणि बाद घोषित केलेला आहे. पंचांचा इशारा येतोय. 3 खेळाडू होते यावेळेस फक्त 1 उरलेला आहे. आणि 33 स्पोर्ट्स लांजा एक उत्कृष्ट कामगिरी त्यांची मैदानावर पाहायला मिळते, कारण 2 खेळाडू आतापर्यंत त्यांनी बाद केलेले आहेत. डिफेन्स सुद्धा चांगल्या प्रकारचा आहे, अटॅक सुद्धा चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय 33 स्पोर्ट्स लांजा संघाचा. लक्ष्मी पल्लिना स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा या स्पर्धेचा हा पहिला सामना. आणि पहिला स्लॉट मैदानाच्या बाहेर जातोय. अतिशय जलद गतीने या ठिकाणी कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते लांजा संघाची. एक जबरदस्त असा अटॅक. डिफेन्स मध्ये थोडीशी चांगली कामगिरी करावी लागेल चिंचवाडी संघाला. गुणसंख्या विचार केला असेल 3-3 मध्ये बरोबरीत यावेळेस गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांची. थोडासा चान्स त्या ठिकाणी मिळाला होता, यावेळेस मिळतोय का पाहूया. अशा डाईव्हची मैदानावरती गरज असेल. एक चान्स आणि या ठिकाणी खेळाडू बाद. लीड यावेळेस घेतलेली आहे लांजा ए संघाने. 3-4 अशी गुणसंख्या मैदानावरती. पंचांचा इशारा 3 मिनिटांचा खेळ पूर्ण.
अतिशय जलद गतीने कामगिरी करावी लागेल यावेळेस लांजा संघाला आणि डिफेन्स मध्ये एक चांगली कामगिरी अपेक्षित आहे चिंचवाडी संघाकडून. नॉकआउटचे सामने आहेत मैदानावरती. प्रत्येक संघासाठी विजय महत्वाचा आहे. दोन खेळाडू आहेत बाकी यावेळेस. फाऊलचा इशारा पंचांचा. त्यानंतर फाऊल कंप्लीट केल्यानंतर परत एकदा या चुका अतिशय खराब कंडिशन्स मॅच मध्ये निर्माण करतात. यावेळेस चान्स. 6 नंबर जर्सीचा खेळाडू प्लेट मध्ये सामावू शकला नाही. गतीला बीट झाला. 5वा खेळाडू बाद. सेकंड स्लॉट मधील शेवटचा खेळाडू आहे बाकी. सेकंड हाफ मध्ये आपण हा खेळ पाहतोय. माझ्या समवेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये सौरभ मयेकर, युट्यूब लाईव्ह तसेच सौरभ गराटे, मॅन्युअल स्कोरर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मी समालोचक संकेत पडकील. यावेळेस मैदानावरती सर्व सामन्यांचं सूत्र ध्वनी रूपाने आपल्यापर्यंत पोहोचवतोय. एक उत्कृष्ट पंच पॅनल सुद्धा या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेला आहे. रत्नागिरीमधील नामांकित नॅशनल आणि स्टेट लेवलचे पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा खेळाडू या ठिकाणी डॉमिनेट करतोय समोरच्या संघाला. काही मिनिटांचा अवधी आहे बाकी. यावेळेस जबरदस्त खेळ. यावेळेस चान्स. जर्सी नंबर 12चा चिंचवाडीचा हा खेळाडू, गाव चांदेरी, रत्नागिरी, लांजा 33 स्पोर्ट्स. गुणसंख्या 3-5. सेकंड स्लॉटचा शेवटचा खेळाडू यावेळेस डॉमिनेट करताना. आणि या अटॅक्सच्या चुका काहीशा मैदानात महागात पडताना आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू तुमच्याकडनं बाद होऊ शकत नाही. यावेळेस तुम्ही 5 खेळाडू बाद केलेला चान्स यावेळेस मिळतोय. पंचांकडे इशारा केला मात्र थोडासा फरक त्या ठिकाणी टच करण्यामध्ये. काही सेकंदांचा खेळ आहे बाकी. सेकंड स्लॉटचा शेवटचा खेळाडू. चान्स आहे थोडासा. त्याची गती धीमी झालेली आहे. यावेळेस चान्स घेत आहेत का? आणि हा खेळाडू बाद. सेकंड स्लॉटचे सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर. थर्ड स्लॉट यावेळेस मैदानावरती. काही सेकंदांचा अवधी आहे बाकी. डिफेन्स त्यांना करावा लागेल. यावेळेस चान्स मिळतोय आणि पंचांकडे इशारा. पुन्हा एकदा एक खेळाडू बाद. 3-7. 2 खेळाडू एकत्र आल्यामुळे यावेळेस थोडीशी चूक. पुन्हा एकदा एक खेळाडू. गुणसंख्या 8 आणि सेकंड हाफला या ठिकाणी स्थगिती देण्यात येते. गुणसंख्या चिंचवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळते ती 3 आणि 33 स्पोर्ट्स लांजा ए संघाची गुणसंख्या आहे 8. आणि यानंतर थर्ड हाफ या ठिकाणी सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर असेल फोर्थ हाफ. आणि समजा जी लीड आहे समोरच्या संघाची जी तर तुटली तर निश्चितच सामना होईल विजयी. पाहूया चिंचवाडी संघ यानंतरच्या खेळामध्ये 5 गुणांची लीड जी लाभलेली आहे 33 स्पोर्ट्स ए लांजा संघाला. त्या लीडला तोडण्याचा प्रयत्न करतात का? अल्टिमेट खो खो नंतर एक वेगळी ओळख गावखेड्यांमध्ये तसेच
चिंचवाडी पुन्हा एकदा अटॅक मध्ये, डिफेन्स मध्ये असेल 33 लांजा ए. पंचांचा इशारा, सामन्याला होते सुरुवात. 5 गुणांची आघाडी मोडीत काढायची आहे चिंचवाडी संघाला. पाहूयात किती खेळाडू बाद करू शकतात. पहिला स्लॉट मैदानावरती यावेळेस पाहायला मिळतोय. फाऊल, पंचांचा इशारा. चिंचवाडी अटॅक करत, लांजा डिफेन्स. पंचांकडे अपील, पंचांचा इशारा येतोय कमेंट्री बॉक्स आणि स्कोररच्या दिशेने. 1 गुण प्राप्त यावेळेस होतोय चिंचवाडी संघाला. अटॅक्स मध्ये थोडीशी स्पीड वाढवावी लागेल, कारण आता 4 गुणांची आघाडी आहे. 4 गुणांची आघाडी आहे लांजा संघाकडे. आघाडी घ्यायची असेल तर 5 गुण लागतील किंवा त्यापेक्षा जास्त. 7 मिनिटाच्या खेळामध्ये कशा प्रकारे खेळी केली जातात, चिंचवाडी संघ कशा प्रकारे आपली खेळी दर्शवतोय, अथवा लांजा संघ कशा प्रकारे आपली लीड या मैदानावरती टिकवून ठेवतोय, उर्वरित येणारी वेळ सांगेल. पहिल्या स्लॉटचे 2 खेळाडू यावेळेस मैदानावरती. रत्नागिरी जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप तावडे साहेब यांचं आगमन मंचावरती झालेलं आहे. रत्नागिरी जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप तावडे साहेब यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन मिनिटांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 खेळाडू मैदानावरती आहेत लांजा संघाचे. अंधेरी रत्नागिरी चिंचवाडी संघ यावेळेस मैदानावरती संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गुणांची आघाडी अजूनही लांजा संघाकडे आहे. काहीसा धीम्या गतीने चाललेला खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. चिंचवाडी संघाला थोडासा स्पीड वाढवावा लागेल. आपली अटॅकिंग पॉवर मैदानावरती दाखवावी लागेल यावेळेस. जबरदस्त डाईव्ह, मात्र पंचांचा इशारा. पावली यावेळेस रिप्लेस केला गेला 1 खेळाडू चिंचवाडी संघाकडून. 2 खेळाडू आहेत बाकी. यावेळेस पहिल्या स्लॉटच्या यावेळेस थोडीशी गती वाढवावी लागेल चिंचवाडी संघाला. यावेळेस मैदानावरती काय होतंय लाईव्ह ऍक्शन मध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक खेळाडू अजूनही बाद केलेला आहे चिंचवाडी संघाने. पहिल्या स्लॉटचा शेवटचा खेळाडू आहे बाकी. काही मिनिटांचा खेळ असेल बाकी. पंचांचा इशारा येईल तोवरच आपल्याला मिनिटं कळतील. चार मिनिट पूर्ण. 3 मिनिटांचा खेळ असेल बाकी. शेवटचा खेळाडू कधीपर्यंत सर्वाइव्ह करतोय पाहूया. पहिल्या स्लॉटचा लांजा संघ चांगली कामगिरी, चांगला डिफेन्स त्यांचा मैदानावर पाहायला मिळतोय. पहिला सामना अत्यंत चुरशीचा यावेळेस मैदानावरती. चांगल्या खेळाचं प्रदर्शन इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांना यावेळेस पाहायला मिळते. लक्ष्मी पल्लीना स्पोर्ट्स क्लब पाली आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूब वरती सुद्धा जे प्रेक्षक या स्पर्धेचा लाभ घेत आहेत त्यांना सुद्धा एक चांगला सामना मैदानावरती अपेक्षित आहे आणि त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी चांगले प्रयत्न मैदानावरती दोन्ही संघांना करावे लागतील. यावेळेस चान्स भेटलेला आहे मात्र थोडासा दूर राहिला खेळाडू.
चांगली डाईव्ह मैदानावरती केली होती. चपळाई मैदानावरती पाहायला मिळाली. शेवटचा खेळाडू आहे स्लॉटचा, पहिल्या स्लॉटचा. 5 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. याचाच अर्थ 2 मिनिटांचा खेळ असेल बाकी. आणि पहिल्या स्लॉटचा शेवटचा खेळाडू अजूनही बाद झालेला नाही. जर ही 2 मिनिटं त्याने सर्वाइव्ह केली तर निश्चितच 33 स्पोर्ट्स लांजा लीड मध्ये राहील. यावेळेस मैदानावरती ATM कार्ड सापडलेलं आहे. ज्यांचं कोणाचं असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे. ATM कार्ड सापडलेलं आहे. ज्याचं कोणाचं असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचं आहे. पहिला स्लॉट मैदानाच्या बाहेर, नवीन स्लॉट यावेळेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. 3 खेळाडू अजून 6-8. टाइमर कडे पण लक्ष असेल. यावेळेस 2 खेळाडूंनी ताळमेळ चुकवता कामा नये, अन्यथा अजून एक खेळाडू सुद्धा बाद होऊ शकतो. चिंचवाडी संघ शेवटच्या क्षणामध्ये या ठिकाणी उत्कृष्ट प्रयत्न करताना 6 मिनिट पूर्ण झालेले आहेत. 1 मिनिटाचा खेळ आहे बाकी. लीड साठी अजूनही 2 खेळाडू बाद करावे लागतील. सामना बरोबरीत आणण्यासाठी लीड हवी असेल तर 3 खेळाडू बाद करावे लागतील. थोडीशी शक्यता कमी दिसते. काहीसा सामना झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय 33 स्पोर्ट्स लांजा संघाच्या बाजूने. चिंचवाडी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करताना मैदानावर. चांगला पोल डाईव्ह मैदानावरती पाहायला मिळाला. मल्टिपल टार्गेट्स या ठिकाणी केले जात आहेत. शेवटचे काही सेकंद बाकी राहिले असतील. 6-8 गुणसंख्या. परत एकदा पोल डाईव्ह आणि पंचांचा इशारा समाप्तीच्या दिशेने. सामना समाप्त. सामना या ठिकाणी विजयी होतोय 33 स्पोर्ट्स लांजा संघ. कारण थर्ड हाफ मध्ये त्यांनी आपली लीड टिकवून ठेवली, समोरच्या संघाला मात करू दिली नाही आणि स्वतः मात केली समोरच्या संघावरती. चांगला विजय आपल्या संघाला मिळवून दिला. पहिला सामना उत्कृष्टरित्या या ठिकाणी परिपूर्ण पडलेला आहे. श्री लक्ष्मी पल्लिना स्पोर्ट्स क्लब आयोजित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा. यानंतर लगेचच आपण वळणार आहोत दुसऱ्या सामन्याच्या दिशेने. आणि दुसरा सामना असेल मराठा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. मडा मंदिर पाली विरुद्ध विघ्नहर्ता दापोली. दापोली या 2 संघादरम्यान. मराठा मंदिर पाली घरचा संघ